की वेव्ह म्हणजे एक काय असतो रे बाळांनो, रस्ता असतो. आणि त्या रस्त्याने काय व्हायला पाहिजे, तर एनर्जी ट्रान्सफर व्हायला पाहिजे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी जायला पाहिजे, ही अशी कॉन्सेप्ट असते. बरोबर आहे ना. म्हणजे एनर्जीचं काय व्हायला पाहिजे, तर मुवमेंट व्हायला पाहिजे, मोशन व्हायला पाहिजे, किंवा चांगला दुसरा शब्द ट्रान्सफर व्हायला पाहिजे. अशीच कॉन्सेप्ट असते ना. कुठून सुरुवात करतो रे लेक्चरची. वेव्ह म्हणजे एक रस्ता. आता ह्याच्यापेक्षा आणखी काय बेसिक आहे ना, रस्ता असतो. आता तुम्ही आम्ही रस्त्याने जातो ना, आपल्या गावाकडचा रस्ता, त्याच्यावरून काय कुठलं ना कुठलं वाहन जाणार आहे, इथं मात्र एनर्जी जाणार आहे. मग ज्या रस्त्याने माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला तो रस्ता म्हणजे काय असणार, वेव्ह असणार. आणि मग आता याच्यामध्ये आम्ही डिफरंट टाइप्स बघितले होते, पण मी आता आणखी एका गोष्टीबद्दल बोलणार आहे. प्रोग्रेसिव्ह त्याने शब्द वापरला. प्रोग्रेसिव्ह याचा अर्थ तुमच्या लगेच लक्षात आला असेल की प्रोग्रेसिव्ह हा शब्द असतो मोशनसाठी. कशासाठी असतो, म्हणजे परत तीच गोष्ट, शांत पाण्यामध्ये दगड टाकला इथं बाळांनो, दगड या ठिकाणी टाकलं, नीट बघा, तर दगड इथं टाकला. आता दगड टाकल्यानंतर इथं डिस्टर्बन्स क्रिएट झाला, म्हणजेच काय आहे तिथं एनर्जी. दगडाने एनर्जी दिली ना, आणि ती एनर्जी आता पुढे 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 जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच एनर्जी काय झाली, तर मूव्ह झाली. समजते का रे बाळांनो. मग प्रोग्रेसिव्ह मध्ये काय असतं, तर तुमच्या लक्षात आलं असेल, एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असते. मग स्टेशनरी मध्ये नेमकं काय होणार आहे, तर बेसिकली स्टेशनरी वेव्ह, एक स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठी तुम्हाला दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह लागतील. एक स्टेशनरी वेव्ह साठी दोन प्रोग्रेसिव्ह लागतील. स्टेशनरीचा अर्थ किंवा स्टँडिंगचा अर्थ काय झाला, त्याच ठिकाणी राहणारी, तिथंच राहणारी. स्टेशनरीचा अर्थ काय झाला, तिथंच राहणारी. आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे पुढे निघून जाणारी. बरोबर आहे की नाही. एका स्टेशनरीसाठी वेव्ह किती लागतील, दोन लागतील. कसल्या, प्रोग्रेसिव्ह. मी काय बोललो समजलं का. एक वेव्ह बनण्यासाठी तुम्हाला दोन वेव्ह लागणार आहेत, आणि त्या दोन वेव्हचा काही क्रायटेरिया असणार आहे. तर साधी सोपी गोष्ट, प्रोग्रेसिव्हचा अर्थ कळाला का. मग आम्ही सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये अशा पद्धतीने वेव्ह दाखवली होती ना रे बाळांनो, याच्यावरती आठवतं ना तुम्हाला. बरोबर आहे का. आणि प्रत्येक इन्स्टंटला तुम्ही बघा, इकडे याच्यावरती मी टाइम पिरियड दाखवला थोड्या वेळासाठी. तर आता तुम्ही मला सांगा, इथं दगड टाकल्यानंतर तो पार्ट, म्हणजे ती एनर्जी आता इथं एका या पार्टिकलला आहे, तर थोड्या वेळाने इथं पोहोचलेली असते, थोड्या वेळाने इथं पोहोचलेली असते. याचा अर्थ म्हणजेच पाण्यात दगड टाकल्यानंतर मुवमेंट, आणि मुवमेंट कोणाची होत असते, एनर्जीची, पार्टिकलची. हे आपण शिकलेलो आहोत. आणि मग बाळांनो इथं एक साधी सोपी गोष्ट आहे की स्टेशनरी, और त्यालाच नाव दिलेलं आहे स्टँडिंग वेव्ह म्हणून. नाव काय दिलं, स्टँडिंग वेव्ह. एकाच ठिकाणी थांबणारी म्हटलं तरी चालेल, स्टँडिंग वेव्ह. तर आता मला आधीने छान उत्तर दिलं होतं की स्टँडिंग वेव्ह साठी वेव्ह किती लागणार, दोन. आणि त्या दोन बद्दल तो सांगत होता. तर तो कशा पद्धतीने सांगत होता, हा वेन. आता नक्कीच बघा किती वेव्हज आहेत, वेन टू वेव्हज. बेसिकली एक इकडे जाणार आहे तर दुसरी इकडे येणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे हे. आणि आपल्याला भरपूर वेळ द्यायचा, जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत वेळ द्यायचा. एकदा का ग्राफिकली ती कॉन्सेप्ट कळली की पुन्हा त्याचं मॅथ बघूया आपण. सगळ्यात अगोदर वेन टू वेव्हज. आता त्या दोन वेव्हज कशा असतील, प्रोग्रेसिव्ह. बरोबर आहे. आणि त्याच्यातून बनेल कसली, स्टेशनरी. मग बघा, वेन टू वेव्हज हॅव्हिंग तो काय म्हटला, सेम एम्प्लिट्यूड म्हटला. ही खूप 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 महत्वाची गोष्ट आहे. पुढेही आम्हाला लाईट सेक्शन वेव्ह मध्ये पण एम्प्लिट्यूड सेमच लागणार आहे. सेम एम्प्लिट्यूड, सेमच म्हणूया आपण, सेम फ्रिक्वेन्सी. मजा अशी आहे की जर मी आता सेम फ्रिक्वेन्सी म्हटलं, मी जर आता सेम फ्रिक्वेन्सी म्हटलं तर सेम वेव्हलेंथ म्हणायची गरज लागते का,
कारण ज्याची फ्रिक्वेन्सी सेम त्याची वेव्हलेंथ ऑटोमॅटिकली सेम असते ना. अरे बाबा, फ्रिक्वेन्सी सेम म्हणजे वेव्हलेंथ. तुम्हाला C इज इक्वल टू एफ लॅम्बडा. मग जर एफ सेम तर लॅम्बडा सेमच व्हायला पाहिजे, कारण वेलोसिटी कॉन्स्टंट. बरोबर आहे की नाही? ओके. When two waves having same amplitude, same frequency and मी मुद्दाम खरं तर ग्रॅमॅटिकली एकदा सेम म्हटलं की परत परत सेम लिहायची गरज नव्हती, तरी पर्पजफुली लिहितोय. सेम स्पीड सुद्धा कशी पाहिजे. मग इकडे 10 मीटर पर सेकंड एवढ्या स्पीडने वेव्ह जात असेल तर इकडे सुद्धा 10 मीटर पर. बरोबर आहे का? मग सगळं सेम 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 चालू झालं. पण मग आता मला सांगा इकडे when two waves having same amplitude, same frequency and same speed, पण तुम्हाला काय म्हणावं लागेल? असं बोलावं लागेल ना, ट्रॅव्हलिंग along the. आता ट्रॅव्हलिंग चाललेत ना along the same लाईन म्हटलं तर चालेल, सेम रस्त्यावरती म्हटलं तर चालेल, सेम रूटवर म्हटलं तर चालेल. आता तुम्ही बघता एकाच ठिकाणी मी सेम किती वेळा वापरला? 4 वेळा. बट अपोजिट डायरेक्शन then these two wave will form a कसली वेव्ह रे बाळांनो? स्टेशनरी वेव्ह और यू कॅन से स्टँडिंग वेव्ह. तर एक स्टँडिंग वेव्ह तयार होण्यासाठी तुमचा क्रायटेरिया बघा बरं बाळांनो. आणि याला आपण ग्राफिकली बघणार, याला भरपूर वेळ द्यायचा आहे. आपलं कळत नाही हे लवकर की नेमकं समोरचा माणूस काय सांगतोय, आणि हे समजून घेण्यासाठीच आजचा वेळ येतो. तर बेसिकली बघा की एक स्टेशनरी किंवा एक स्टँडिंग वेव्ह साठी तुम्हाला 2 कसला लागणार आहेत? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बरोबर आहे ना, मोशन मध्ये असणार आहे. पण त्यांचा क्रायटेरिया कसा असेल? दोन्ही वेव्हचे अँप्लिट्यूड सेम असेल, दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी म्हणजे दोन्ही वेव्हची वेव्हलेंथ सेम, दोन्ही वेव्हची स्पीड, दोन्ही वेव्हचा रस्ता सुद्धा सेम, पण डायरेक्शन एक्झॅक्टली. म्हणजे एक वेव्ह जर माझ्याकडून तुमच्याकडे येत असेल तर दुसरी तुमच्याकडून माझ्याकडे येत असेल. मग ज्या वेळेस अशा 2 वेव्हज एकत्र येतात म्हणजेच इंटरफेअर होतात, म्हणजेच त्यांचा इंटरफरन्स होतो, तेव्हा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काल भरपूर वेळ दिला होता ना. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन कधी? तर जेव्हा एकापेक्षा जास्त वेव्ह म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आपल्याला बेसिक शिकवलं फक्त 2. आणि मग बाळांनो त्याच्यापासून जी वेव्ह तयार होणार त्याला नाव कसलं दिलं आपण? स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह. आता स्टँडिंग वेव्हच्या जर फॅक्ट्स बघितल्या तुम्ही तर आता त्याने मला सांगितली होती, एक चांगली गोष्ट सांगितली, पण आता मी लगेच ते नाही चालू करणार, कारण त्यासाठी मला अगोदर त्याचं फॉर्मेशन समजून सांगायचंय. मग मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या नेमकं काय होतं. आणि मग तो जो म्हटला होता की नोडच राहतात, त्याच्यामुळे एनर्जी ट्रान्सफर होत नाही. पण हे मी असं डायरेक्टली नाही सांगणार, काहीच बोलणार नाही. मी फक्त आता इथं सांगणार आहे की मग स्टेशनरी वेव्ह सुद्धा 2 प्रकारचे असतात. ऑब्विसली पहिला प्रकार कुठला असेल? लॉन्जिट्युडिनल मध्ये पण होत असतात. तर दुसरा कुठला असेल रे बाळांनो? ट्रान्सवर्स मध्ये सुद्धा होत असतात. समजलं का रे बाळांनो? मग बेसिकली स्टेशनरी वेव्हचा अर्थ काय आहे? तर जेव्हा 2 वेव्हज, पण त्यासाठी क्रायटेरिया कळाला? नक्की कळाला का? आणि मग आता हे एकदम चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण या स्टेशनरी वेव्हचं एक्सप्लेनेशन हे ग्राफच्या मदतीने करणार आहोत. लक्षात आलं का? नक्की कळालं का? मग इथं मला फक्त काय म्हणतात त्याला, डेफिनेशन वाईज मला स्टेशनरी वेव्ह समजून सांगायची होती. मला माहिती आहे मला तेवढी चांगली कळायला नसते याच्यात. आता चांगली कळते पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये.